आपले डॉक्टर कृपाल खासदार कृपाल तुमाने, त्याचबरोबर डॉक्टर दीपक सावंत, डॉक्टर मनीषा कायंदे, डॉक्टर प्रमोद गिरी, डॉक्टर संजीव चौधरी आणि डॉक्टर के बी तुमाने, डॉक्टर मोहम्मद फैजल आणि सर्व डॉक्टरांनी मगाशी परिचय आपला आपला या ठिकाणी दिला. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं म्हणजे कृपाल तुमानेंना धन्यवाद दिले पाहिजे. ते मला येताना एअरपोर्टला उतरल्यावर म्हणाले की मी दरवर्षी निवडणुकीमध्ये सर्व डॉक्टरांची बैठक घेतो आणि मग ते डॉक्टर सगळ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये, आपापल्या विभागामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये आपापल्या परीने आम्हाला मदत करत असतात. पण आता ते उमेदवार नाहीत तरीसुद्धा आपल्या राजू पारवे उमेदवारासाठी, किंबहुना इकडे आपले गडकरी साहेब आहेत, इतरही विदर्भातले उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी स्वतःच उमेदवारी मिळाल्याप्रमाणे त्यांनी या आपल्या सर्व डॉक्टरांची बैठक आयोजित केली. त्याबद्दल मी मनापासून कृपाल तुमाने यांना धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे एक लोकप्रतिनिधी आणि एक आपला शिस्तीचा, संघटनेचा एक कार्यकर्ता, पदाधिकारी आणि एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आज त्यांचं एक काम दाखवलंय. अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा हा आमचा नेता. खरं म्हणजे मी स्वतःला भाग्यशाली समजतो, भाग्यवान समजतो की एखादा दिल्लीमध्ये जाऊन दोनदा खासदार झालेला नेता जेव्हा आपल्या नेत्याने, आपल्या पक्षाच्या प्रमुखाने सांगितलं की बाबा यावेळेस तू उमेदवारी लढवायची नाही, तुम्हाला माहिती आहे नगरसेवक आणि ग्रामपंचायतीसाठी किती चुरस असते. इथे लोकसभा आहे. पण जसं चौधरी साहेब आपण म्हणालात त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचीच भावना आहे की खासदार तुमाने हे खासदारापेक्षा मोठा मान त्यांना मी दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुमचा संडे आहे. खरं म्हणजे मला तुमानेनी सांगितलं रविवारी सुट्टी असते आणि ते सुट्टी आपण म्हणजे डॉक्टर शेवटी काम करून दिवस रात्र, त्यांना एक काय 24 तास 24/7 काम असतं आणि एखाद दिवस सुट्टी असते. परंतु तुमाने भाऊ तुम्ही सुट्टी त्यांची आज, त्याबद्दल मी खऱ्या म्हणजे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आज आपण वेळ काढला. माझा वेळ तर ठीक आहे, मला सुरूच असतं आमचं काम. जरी मी मुख्यमंत्री असलो तरी मी 24/7 आहे आणि आपण आज अमूल्य वेळ आपला दिला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खरं म्हणजे डॉक्टर हा समाजातला एक मोठा आधारस्तंभ आहे आणि डॉक्टरांचं जे स्थान आहे ते खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक जीवदान देणारा, जीवनदाता, एक परमेश्वर, देवाचं रूप म्हणून आपण डॉक्टराकडे पाहतो. आणि मला फार अगदी माझ्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत. आणि डॉक्टर आणि पेशंट हे जे काही नातं आहे, डॉक्टर आणि नागरिक हे जे काही जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं आहे. कुठलाही डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये, आपल्या दवाखान्यामध्ये आलेला पेशंट बरा होऊन स्वतःच्या पायावर चालत हसतमुखानेच जावा असाच प्रयत्न असतो. कधी कधी दुर्दैवाने काही घटना घडतात, परंतु आज मी पाहतोय की आता मगाशी डॉक्टर दीपक सावंत म्हणाले आम्ही म्हणतो याला ॲडमिट करा, याचे पैसे कमी करा, हे सगळं काम करावं लागतं. मला आता आठवतं आहे मी येताना विमानामध्ये एका फोन केला ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलला आमच्या उमेशला, अरे बाबा एक पेशंट पाठवलं त्याला लवकर ॲडमिट कर. आणि आता पैसे तर कमी करायला कधी कधी सांगायलाच लागतं आणि ते आवडीने करतात, अगदी आनंदाने करतात. कारण त्यांना माहीत आहे हा माणूस जो आहे हा म्हणजे जेव्हा
सगळाच भार आम्ही डॉक्टरांवर टाकत नाही. मग त्यातले अर्धे पैसे आम्ही खिशात हात घालतो, मग अर्धे डॉक्टरांच्या खिशातले काढतो आणि पेशंटला बरा करून टाकतो. त्यामुळे हे काही आपलं जे नातं आहे हे फार जिव्हाळ्याचं नातं आहे. कोविडमध्ये आपण पाहिलं की किती परिस्थिती भयानक होती आणि कोविडमध्ये आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण अनेक रुग्णांचा जीव वाचवलेला आहे. त्यावेळेस कितीतरी डॉक्टरांना कोविड झाला, कितीतरी डॉक्टर बाधित झाले, काही डॉक्टरांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक लोकांनी कामं केली आणि डॉक्टर त्यावेळेस खरं म्हणजे तो आजारच असा अनपेक्षित होता आणि त्याला सुरुवातीला काहीच माहीतच नव्हतं. सगळं आले की आपल्या रेमडेसिवीर, अरे डॉक्टर द्यायच्या आणि तो पेशंटच म्हणायचा रेमडेसिवीर द्या, रेमडेसिवीर द्या. आणि आणि त्यावेळेस मलाही झालं होतं कोविड दोनदा झालं. ते 7 रेमडेसिवीर देऊन टाकले मला. काय VIP सिंड्रोम आणि ते सगळं तर ते पण त्यांचा हेतू होता लवकर बरा व्हावा. आणि मग मी ते रेमडेसिवीरचं बघितल्यानंतर म्हणजे मला नंतर झाला, कारण मी खूप फिरलो, PP किट घालून देखील हॉस्पिटलमध्ये गेलो. मला आठवतं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो मी. आम्ही बेड कमी पडले ठाण्याच्या, मग आम्ही ते पोर्टा केबिन आणले. त्याच्यामध्ये एका पोर्टा केबिनमध्ये 2 पेशंट आणि मग त्याला ऑक्सिजन वगैरे तिकडे सगळी व्यवस्था केली. मी पाहायला गेल्यानंतर मला तिथे समजलं की जवळपास 10-12 डॉक्टर बाधित झालेले आहेत आणि डॉक्टर जे इतर आहेत तेही घाबरले होते. तर 10-12 बाधित झाले, आम्ही होणार, मग ते हॉस्पिटल चालणार कसं? बंद पडेल सिव्हिल हॉस्पिटल. आणि जवळपास 150, 200, 250 पेशंट होते. मी म्हणालो सिव्हिल सर्जनला, मी जाऊन येतो, भेटून येतो त्यांना, आपल्या डॉक्टरांना जे बाधित झालेले. ते म्हणाले अरे बाबा असं करू नका. मी म्हणलो तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे थांबा केबिनमध्ये, मला PP किट आणा. मी PP किट घातला आणि गेलो त्यांना भेटायला. डॉक्टर मी गेल्यानंतर अगोदर जे डॉक्टर बाधित नव्हते ते घाबरले होते, बोले आम्ही कसं काम करायचं. पण मी गेल्यानंतर जे डॉक्टर बाधित होते ते एवढे खुश झाले. ते बोले साहेब चिंता करू नका, हे हॉस्पिटल बंद होणार नाही, आम्ही बरेच झाल्या पुन्हा लगेच वापस कामावर रुजू होतो आणि पेशंटची आम्ही सेवा सुरू करतो. हे तिथं गेल्यामुळे मला पाहायला मिळालं. तिथं काही अडचणी होत्या त्या आम्ही दूर केल्या ताबडतोब. आणि मग जे इतर डॉक्टर घाबरले, शेवटी काय तो आजारच परत कोणाला होऊ नये, येऊ नये. पण त्यामुळे जे डॉक्टर टेन्शनमध्ये होते तेही मला भेटले. साहेब तुम्ही चिंता करू नका, हॉस्पिटल पूर्ण फुल फ्लेज चालेल, जेवढे पेशंट येतील त्यांना आम्ही ट्रीट करू, एकही पेशंट परत जाणार नाही. अशा प्रकारचं थोडं मोटिवेट करायला लागतं, त्यांच्या मागं उभं राहायला लागतं. तर मीच घाबरून गेलो असतो, अरे कसं जायचं, तर मग त्या हॉस्पिटलचा कार्यक्रम बंद पडला असता. त्यामुळे असे अनेक उदाहरणं जी आहेत की तुम्ही त्यावेळेस त्या काळामध्ये डॉक्टर म्हणून तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते म्हणजे खऱ्या अर्थाने देवदूताचं काम केलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टरांच्या प्रत्येक याच्यामध्ये आमचे दीपक सावंत इथे आहेत. मी देखील थोडे दिवस आरोग्यमंत्री होतो मी आरोग्यमंत्री. आणि त्यावेळेस देखील मी फार दुर्गम भागात गेलो, अगदी आदिवासी पाड्यात, अगदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा तिकडे गुजरातच्या बॉर्डरला असलेले आमच्या PSC आहेत त्यालाही भेट दिली मी. आणि त्यावेळेस बघितलं की आपले लोक कसं काम करतात. रस्ता नाही तरी सुद्धा तिथं लोक काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण सगळेजण आहात इथे. आणि ऑर्थोपेडिक सर्जन खूप आहेत. माझा मुलगा पण ऑर्थोपेडिक सर्जन आहे. तो खासदार म्हणजे डॉक्टर पहिला झाला आणि एक फायनल इयर त्याचं बाकी होतं. खासदार झाला आणि ते फायनल इयरची त्यांनी एक्झाम दिली. त्यामुळे ऑर्थोपेडिक सर्जन खूप आहेत इथे. आणि आपले डेंटलचे डेंटिस्ट आहेत. आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजे काही जास्ती काय असतात तिकडे, तोडफोड जास्ती असते का? आणि मी तसा डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेशन 1.5 वर्षापूर्वी केलेलं आहे. काही लोकांचे कमरेचे गळ्याचे पट्टे उतरून टाकले मी. आणि मग ते म्हणाला डॉक्टर श्रीकांत शिंदे, डॉक्टर एकनाथ शिंदे अशी. तर ते कधी
आणि नंतर खरंच मला डी वाय पाटीलनी डॉक्टरेट दिली कोविड आणि सोशल वर्कमध्ये. मी म्हणालो मी माझं कर्तव्य केलेलं आहे, मला तसं काय मी काय असं मोठं कुठलं वेगळं काम केलं नाही. माझ्या जे काही माझी जबाबदारी होती, कर्तव्य होतं ते मी केलं. आणि तुम्हाला सांगतो, मी कोविडमध्ये असताना, कोविडचं आजार असताना असे आमचे कार्यकर्ते असं मेसेज पाठवायचे की माझा अख्खं कुटुंब कोविडग्रस्त आहे आणि माझं काय खरं नाही, आता काय होईल, मी पुन्हा बाहेर येईन या आजारातून की नाही याची शाश्वती नाही, आणि मग एकदा तरी भेटून जा असं म्हणून मेसेज करायचे. आता मी विचार करायचो मनामध्ये, सुरुवातीला बोललो आता मी गेलो आणि नाही गेलो आणि खरंच त्या कार्यकर्त्याचं काही बरं वाईट झालं तर माझ्या आयुष्यभर माझ्या मनामध्ये खंत राहील. आणि म्हणून मी सुरुवात केल्यानंतर मला मग डिमांड वाढत गेली, मग आमच्याकडे या. आणि मी गेलो त्यावेळेस कसं आहे, मॉरल सपोर्टची गरज होती, त्याला एक मानसिक आधार देण्याची आवश्यकता होती. आणि अख्खा परिवार म्हणजे मुलगा, आई, पत्नी, मुलगी सगळे त्याच्यात कोविडग्रस्त. आणि त्यावेळेस एक आधाराची गरज होती. आणि त्यावेळेस मी पाहिलं की डॉक्टर किती ड्युट्या करायचे, किती तास काम करायचे. पीपी कट घालून गेले 1 तासामध्ये माणूस घामाघूम होतो. आज त्यावेळेस किती काम केलं आपण, काही लिमिटच ठेवलं नाही कामाचं आणि तासांचं. खऱ्या अर्थाने आपल्याला सल्यूट केला पाहिजे. आणि आपण जेव्हा जेव्हा आपत्ती येते, जेव्हा संकट येतं, मग महापूर असो, पूर असो, सांगली असो, चिपळूण असो, महाड असो, अगदी केरळपर्यंत डॉक्टरांच्या टीम, मी जेव्हा जेव्हा हाक मारली तेव्हा तेव्हा डॉक्टर अख्खी टीम घेऊन औषधांसकट त्या प्रसंगामध्येच गेले. काय आपल्या क्लिनिकचा, आपल्या व्यवसायाचा, आपल्या हॉस्पिटलची काही चिंता केली नाही. आणि असं जेव्हा डॉक्टर आपण सगळेजण करता, त्यामुळेच खरं म्हणजे समाजामध्ये आपलं एक आदराचं स्थान आहे. काही किरकोळ प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले बरे वाईट लोक असतात, परंतु एखाद दुसऱ्याने चूक केली याचा अर्थ सर्व तो समाज, तो वर्ग वाईट होत नाही. आणि त्यामुळे आमच्या राजकारणामध्ये देखील अनेक लोक असतात, अनेक आपल्याला खूप अनुभव येत असतो. आपल्याला काही लोक तर असे म्हणजे वागणूक देतात की सर्वात मोठा माणूस तोच आहे, अगदी ब्रह्मदेवाचं पण. ना काही लोक असे अतिशय नम्रही देखील असतात, डाऊन टू अर्थ असतात, आमचे तुमाने भाऊसारखे. आणि त्यांना कधी कधी शांत बसायला लागतं. पण शांत बसलात तरी मी तुमच्यासोबत आहे, मगाशीच सांगितलेलं आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण मगाशी सांगितलं की या काही जे आपले प्रॉब्लेम सांगितले, मी जेव्हा नगरविकास मंत्री, आजही आहे, मी जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा युनिफाईड DCPRमध्ये काही सुधारणा आम्ही केल्या. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन होतं, तर मी डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनमध्ये आणखी सुधारणा केली. डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन हे आपण त्यावेळेस मी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागले. आज तुम्ही म्हणालात की या ठिकाणी आपल्याला सिंगल विंडो क्लिअरन्स पाहिजे. जसं आम्ही इंडस्ट्रीमध्ये सिंगल विंडो क्लिअरन्सचा निर्णय घेतला, तसं आपल्या ज्या परवानग्या आहेत त्यात देखील सिंगल विंडो क्लिअरन्सच्या माध्यमातून आपण देण्याचा निर्णय घेऊ. बिलकुल आता आचारसंहिता असल्यामुळे काही निर्णय आपल्याला आचारसंहिता संपल्यावर घेता येतील. नवीन हॉस्पिटलचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याला अडचणी येतात, ज्या जुन्या आहेत त्याला अडचणी येतात, त्या देखील आपण दूर नक्की करू. आपण त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी जो आहे आपण म्हणालात की त्याच्यामध्ये बघा, मी आपल्याला सांगतो की मुख्यमंत्री सहायता निधी तर पूर्वी होता की नव्हता काही कळतच नव्हतं लोकांना. परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास 200 कोटीपेक्षा जास्तीचा मुख्यमंत्री सहायता निधी पेशंटला दिला मी. कारण याचं कारण की बाबा माझ्या एका सहीने एखाद्याचं ऑपरेशन होतं आहे तर त्याला जीवदान मिळतं आहे आणि नक्की त्याचा फायदा झाला पाहिजे आणि मी माझं काम केलं पाहिजे. डॉक्टरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे देखील आपल्या सूचना ज्या आहेत आमच्या विभागाला आम्ही देऊ आणि त्याचा योग्य वापर झाला पाहिजे आणि योग्य माणसाला त्याची मदत मिळाली पाहिजे. अशा प्रकारचं अतिशय आपण बारकाईने त्याच्यावर लक्ष देऊ. बिलकुल त्याच्यामध्ये त्याचबरोबर जे आपण क्रिमिनल लॉचं म्हणाला फॉर नेग्लिजन्स, त्याच्या बाबतीमध्ये देखील नक्की आम्ही
आपले तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने खासदारही निवडून येतील आणि मी देखील स्वतः बोलेन की बाबा याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येईल. आणि त्याचबरोबर ज्या जुन्या हॉस्पिटलच्या बद्दल आपण सांगितलं, काही योजना ज्या आहेत त्या रिवाईज आपल्याला कराव्या लागतील. जे त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आपण 1.25 लाख होतं ते आपण आता 5 लाख रुपये केलेलं आहे. आता त्याचा GR मला वाटतं निघालं आहे का निघेल, तर म्हणजे 5 लाखापर्यंत उपचार जे आहेत हे आपल्या रुग्णाला मोफत घेता येतील. आता त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या अटी काढून टाकल्या. जेवढे या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे 12.5 कोटी, त्या प्रत्येकाला 5 लाख रुपयाचा फायदा होणार आहे. 5 लाख रुपयाचा त्याला उपचार मोफत मिळणार, हे आम्ही नवीन आपण हे केलं. त्यामुळे त्याच्यात देखील आपल्याला नक्की हे करता येईल. त्याचबरोबर दुसरं देखील आणखी आपण MPCBचं जे डॉक्टर म्हणाले त्या बाबतीत देखील आपण निर्णय घेऊ. कारण शेवटी आता कुठलंही डिपार्टमेंट असलं ते सुद्धा मुख्यमंत्री मी असल्यामुळे मला ते सर्व करता येईल. आणि निश्चितपणे आणखी काही आपल्या अडचणी असतील डॉक्टरांच्या, त्या मला आठवतं की ठाण्यामध्ये तेव्हा एक प्रॉब्लेम झाला होता, मुंबईत प्रॉब्लेम झाला होता. हे जुने हॉस्पिटल जे आहेत त्यांची जागा, त्यांचं ते स्टेअरकेस, ते क्षेत्रफळ, असं या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये आपण त्यांना रिलीफ दिला. हायकोर्टमधून काही ऑर्डर्स झाल्या होत्या, पण त्यावेळेस देखील आपण त्यांना मदत केलेली आहे. आणि नक्कीच नागपूरमध्ये आपण म्हणालात की एक मेडिकल हब जो आहे या ठिकाणी करता येईल आपल्याला. आणि नक्कीच यामध्ये देखील सरकार म्हणून आपल्याला नक्की मदत करता येईल. आणि सरकार म्हणून आपण सर्व जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि आपल्याकडे कोविडमध्ये आपण अनुभव घेतलेला आहे. आपल्याकडे काय काय आवश्यकता आहेत, काय काय आवश्यक गरजा आहेत, काही अडचणी आहेत, त्या नक्की आपण आपली सगळी आरोग्य यंत्रणा अतिशय फुलफ्लेज असली पाहिजे. PHCमध्ये देखील आपण अपग्रेडेशन करतो आहे, आपण हॉस्पिटलचं अपग्रेडेशन करतो आहे. आणि तुमचं जे काही खाजगी हॉस्पिटल, किती सरकारी हॉस्पिटल झाली तरी शेवटी एवढी आपली मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे तुमचं आता तर एकमेव तुमचं न्यूरोचं हॉस्पिटल आहे पूर्ण विदर्भामध्ये. अगदी मध्य भारतामध्ये आज बाजूच्या राज्यातले देखील पेशंट तिकडे येतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला एक नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण जे म्हणालात की नागपूर मेडिकल हब झाला पाहिजे, यासाठी शासन म्हणून नक्की आपण यामध्ये जे काही सहकार्य करावं लागेल ते करू. आणि तुम्हाला माझी एवढी विनंती आहे की आज आपण आपला वेळ दिला आणि आपल्या संपर्कात जेवढे जेवढे लोक येतील आणि तेवढ्या लोकांना आपण नक्कीच पॉझिटिव्ह सरकारच्याबद्दल सांगाल. कारण आपल्याला मी सांगतो, मी काही योजना, एवढे निर्णय आपल्या सरकारने घेतलेत, त्याची एक पुस्तिका डॉक्टरांना तुमानेजी यांना द्या. कारण पहिल्या दिवसापासून मग शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील, महिला भगिनी असतील, यूथ असतील, सिनियर सिटीजन असतील, असा कुठलाही एकही वर्ग आम्ही शिल्लक ठेवला नाही की त्याला आपल्या सरकारने स्पर्श केला नाही. आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो. आणि म्हणूनच आज जे काही लोकांमध्ये सरकारच्याबद्दल एक जे परसेप्शन आहे सरकारच्याबद्दल, एक बाबा हे आपलं सरकार आहे, हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि मी सांगतो नेहमी, कुठे काही अडचण असेल तर थेट आमच्याकडे उद्योजक पण येतात. जवळपास आता पूर्वी फार लोक विचार करायचे की कसं होणार, काय होणार, पण आपलं सरकार आल्यापासून मी आपल्याला या ठिकाणी अगदी अभिमानाने सांगू इच्छितो की गेल्या वर्षी जेव्हा दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर आम्ही गेलो तिकडे, तेव्हा 1,73,000चे MOUs साईन आम्ही केले आपल्या महाराष्ट्रासाठी. आणि त्यातले 80% एक्झिक्युशन झालं. हे मोठी अचिव्हमेंट आहे. आणि आपलं आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आपण त्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. यावेळेस मी दावोसमध्ये गेलो तर जवळपास 3,53,000 कोटीचे MOUs साईन झाले. आणि आपल्याकडे इच्छुक खूप आहेत आपल्याकडे येण्यासाठी, कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. आणि त्यामुळे लोक आज आपल्याकडे वळत आहेत, आपल्या राज्याकडे वळत आहेत. आणि तिकडे मला कमिटमेंट केलेले लोकांनी इकडे येऊन 1 लाखाचे MOUs साईन केले. आपण ग्रीन हायड्रोजनला प्रमोट करतो आहे, आपलं पहिलं राज्य आहे. आणि त्यामुळे
खूप मोठ्या प्रमाणावर आपण प्रकल्प आपण सुरू करतोय. तुमचा समृद्धी हायवे जो आपण केला नागपूर मुंबई, आज त्याचा किती फायदा होतोय बघा. तिकडे आता पहिलं तर कोणी येत नव्हतं. मी सुरुवातीला आलो तेव्हा कोणीच नव्हतं, अगदी कुत्रं पण नव्हतं. आज आपण पाहतोय मल्टीनॅशनल कंपन्या येतील, नोड्स तयार होत आहेत. आणि आज इथला शेतकरी आपलं शेतमाल जेव्हा पूर्वी आज निघाली गाडी तर परवा पोचायची, आता परिस्थिती बदलेल. आज सकाळी शेतमाल शेतकरी घेऊन निघाला तो संध्याकाळी पोचेल आपल्या मार्केटमध्ये. आणि म्हणून असं जे काही बदल आहे, इंडस्ट्री येईल इकडे, कनेक्टिव्हिटी शेवटी महत्त्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी पूर्ण राज्यभर आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये ॲक्सेस कंट्रोल रस्ते महत्त्वाचे आहेत. आज तुम्ही मुंबईला आला तर अटल सेतूवरून जर कधी आलात, तुम्ही गेला असाल आता, तर जे अंतर 2 तास लागायचे फक्त आता 20 मिनिटामध्ये रायगडमधून मुंबई आणि मुंबईमधून रायगडमध्ये माणूस पोहोचतो. म्हणजे नवीन एअरपोर्ट बनतोय तिथपर्यंत. असे अनेक प्रकल्प जे आहेत, इकडे नागपूरमध्ये देखील मेट्रोचं काम सुरू आहे. आज आपण मोठ्या प्रमाणावर इकडे देखील इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि त्यामुळे सर्व शहरांमध्ये एक सर्वसमावेशक डेव्हलपमेंट हाच अजेंडा आम्ही घेऊन चाललो आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे देशामध्ये देखील आज मोदी साहेबांचं सरकार आहे, देशाला पुढं नेत आहे. एक आर्थिक महासत्ता बनण्याचा आपला विचार आहे. आज आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये ज्या पद्धतीने एक सन्मानाने आदराने घेतलं जातं, हे मोदींच्या करिश्मामुळे घेतलं जातं. हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. जी अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणण्याचा प्रयत्न झाला, इतर देशांची अर्थव्यवस्था थोडी डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करणं, ती पुढे जाऊन 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न करणं, ही देखील मोठी अचीवमेंट आहे. G20चा प्रेसिडेंटशिप आपल्याला मिळणं हे देखील मोठं आहे. आणि आज जगामध्ये आपल्याला अभिमान वाटतो की आपले प्रधानमंत्री जगामध्ये नंबर 1ची लोकप्रियता त्यांनी मिळवली. ही एक ऐतिहासिक बाब आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस याचं कारण जेव्हा कोविडमध्ये देखील आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी इतर देशांना देखील मदत केली. मग ते वॅक्सिन असू द्या, इंजेक्शन असू द्या, औषधं असू द्या, अशा प्रकारची मदत मोदी साहेबांनी देखील केली. आणि त्यामुळे आज मोदी साहेबांचं नाव जे आहे आणि देशाची अर्थव्यवस्था वाढवली, मजबूत केली. आज जे 50-60 वर्षात जे काही डेव्हलपमेंट झाली नाही, 10 वर्षात जर आपण त्याचं इव्हॅल्युएशन केलं, आपण त्याचं मापदंड जर आपण करायला गेलो तर 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आज देशामध्ये विकास झालेला आहे. मग ती एअर कनेक्टिव्हिटी असू द्या, रोड कनेक्टिव्हिटी असू द्या, रेल कनेक्टिव्हिटी असू द्या, सी कनेक्टिव्हिटी असू द्या, पोर्ट बनवले, सगळं खूप मोठ्या प्रमाणावर. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला या देशामध्ये मी आता डायरेक्टच बोलतो नाही का, आपल्या आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री 3ऱ्यांदा बनवण्यासाठी आपल्याला एक खासदार महाराष्ट्रातून निवडून पाठवायचं आहे. आणि त्यासाठी आपलं योगदान आम्हाला नक्की मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आचारसंहितेमुळे काही आपल्याला निर्णय जाहीर करता येत नाहीत, परंतु आपण जरा त्याची जी काही यांची सूची असेल ती नक्की आपण, शेवटी मी एकच सांगेन की डॉक्टर हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आदराचं त्याचं स्थान आहे आणि ते नक्की अबाधित ठेवू आपण. आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्की दूर करू, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.